जय शिवराय मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. कारण की सौरचलित फवारणी पंप याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे मोफत झाले. कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हे फवारणी यंत्र मोफत दिले जातात. आता याच्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर तो अर्ज करायचा, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करा. आता तुम्ही स्वतः घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर हा ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा प्रकारच्या संपूर्ण योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर DBT फार्मर लॉग इन हे पर्याय तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता अर्जदार इथे लॉग इन करा. जर तुमच्याकडे ID पासवर्ड असेल किंवा तुमचा ID अगोदर तयार केला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांकाच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. याच्यासाठी तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल. तर तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हा OTP टाकल्याच्या नंतर OTP तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे. आता याच्यामध्ये मुख्य पृष्ठ तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर क्रियाच्या खाली अर्ज करा हा पर्याय दिसत आहे. तर त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर कृषी यांत्रिकीकरण त्याच्यासमोर बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता यंत्रणा अंमलबजावणी निवडणं. याच्यामध्ये आपल्याला मुख्य घटकामध्ये घ्यायचं आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदी आर्थिक सहाय्य. त्याच्यानंतर तुम्हाला तपशील विचारला जाईल. तर तपशिलामध्ये आपल्याला याच्यामध्ये मनुष्यचलित अवजार यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी यंत्रसामग्री अवजारे याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर पीक संरक्षण अवजार यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला मशीनचा प्रकार विचारला जाईल. तर यामध्ये तुम्हाला एकदम शेवटी यायचं आहे आणि खाली बघू शकता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली अटी शर्तीच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज यशस्वीरित्या अर्ज समाविष्ट केला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता जर दुसरं काय करायचं असेल तर यस करा, नाहीतर नो करा. परत तुम्हाला मुख्य पृष्ठ या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर परत तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहा हा पर्याय दिलेला आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाला प्राधान्य द्यायचं आहे. याच्यामध्ये प्राधान्यामध्ये तुम्ही तुमचा क्रमांक देऊन टाका. 1, 2, 3, 4 जे काही तुमचे अर्ज असतील त्या अर्जाला क्रमांक देऊन टाका. त्याच्यानंतर परत अटी व शर्ती या बटनवरती क्लिक करा आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करा. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता आपण घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज केला आहे. म्हणजे सौरचलित पंपासाठी तुमचा अर्ज यशस्वीरित्या केला गेलेला आहे अशा प्रकारचा मेसेज देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. नेमकी सौरचलित जे काही पंप असेल त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतः तुमच्या मोबाईलवर अर्ज करू शकता. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि याच्यानंतर याची लॉटरी कधी लागणार आहे, हे पंप शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करतो. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.